मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक बिथरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना असं अनपेक्षित होतं की असं होऊ शकत नाही, परंतु ते जे आम्ही बोलतो ते करतो. जशी जशी सरकारची आर्थिक ताकद वाढेल, हे 1,500 आम्ही ठेवणार नाही, त्याचे 2,250 करू, त्याचे 2,000 करू, त्याचे 2,250 करू, 2,500 करू, 3,000 करू. तुम्हाला त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ. 3,000 म्हणजे काय, त्याला मर्यादा लिमिट नाहीये. नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणार आहे, हे सरकार घेणारं नाहीये. ही देना बँक आहे, लेना बँक पलीकडे आहे. आणि म्हणून ज्यांना घेण्याची सवय आहे ते देण्याच्या बाबतीत काय बोलणार. आज 1 कोटीपेक्षा जास्त मुख्यमंत्री योजना आहे. या योजनेला आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे घेऊन सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात गुरुवारी आमच्या बहिणींच्या खात्यात आणि गुरुवारी अर्ज आहे पेक्षा जास्त ज्या आमच्या तशी त्याची प्रोसेसिंग होईल, पडताळणी होईल आणि त्यामध्ये सगळं केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे आनंद आहे. कारण सर्वसामान्य सरकार आपण म्हणतो, सर्वसामान्य पैसे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या त्यांचा आनंद पाहून आम्हाला काही विरोधकांनी खूप वेगवेगळ्या टीका केल्यात आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे गृहमंत्री आता असं म्हटले की विरोधकांनी अनेक वेळा या योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, वेबसाईटच्या संदर्भामध्ये किंवा फोटो बदलण्याचे प्रयत्न झाले. ही योजना जी आहे ती बदनाम करायचा प्रयत्न करण्यात आला. तशा पद्धतीचे खूप ऍक्टिव्हिटीज त्यांनी फॉर्म अपलोड होणार नाही किंवा त्याच अडचणी यामध्ये अडचणी उत्पन्न करण्याचं काम विरोधकांनी केलं. कारण जेव्हा ही योजना आम्ही जाहीर केली, एका दिवसात योजना कुठली जाहीर होते आणि त्याचा निर्णय होतो असं होत नाही कधी. कारण त्याला खूप तयारी करावी लागते. गेले 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून आमची ही याचं नियोजन सुरू होतं. आणि आम्ही जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, किंबहुना कृषी पंप बिल माफ करण्याची योजना, या योजना ज्या आहेत, किंबहुना मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय जो आहे, या सर्व निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक बिथरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना असं अनपेक्षित होतं की असं होऊ शकत नाही, परंतु ते जे आम्ही बोलतो ते करतो आणि जे होणार आहे ते सांगतो. त्यामुळे आम्ही रक्षाबंधन, राखी पौर्णिमेच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करू असं आश्वासन, असा शब्द दिला होता, पूर्ण झाला. विरोधक यामध्ये बदनाम या योजनेला करत होते. ही भीक आहे, हे विकत घेण्याचं आहे, ही लाच देत आहे का, माझ्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार विरोधकांनी काढले. हे लांछनास्पद आहे. आणि म्हणून यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, मी काही बोलत नाही, मी आरोपाला कामातून उत्तर देतो, म्हणून माझ्या लाडक्या बहिणी त्यांना योग्य ते उत्तर देतील. कारण विरोधक एवढ्यावर थांबले नाही, ते कोर्टात देखील गेले, कोर्टाने देखील त्यांना फटकारलं आणि न्याय दिला माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने. त्यामुळे त्यांनी काही केलं तरी योजना सुरू राहणार. या योजनेचे सर्व नियोजन 33,000 कोटी रुपयांचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी देखील सांगितलं ही योजना सरकार जसं जसं सरकारची आर्थिक ताकद वाढत राहील, कारण शेवटी महाराष्ट्र हे एक देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरचं राज्य आहे. आज मोठ्या प्रमाणावर एफडीआय मध्ये नंबर 1 आहे, पायाभूत सुविधांमध्ये नंबर 1 आहे. आणि या सर्व माझ्या बहिणींच्या आशीर्वादाने जशी जशी सरकारची आर्थिक ताकद वाढेल, हे 1,500 आम्ही ठेवणार नाही, त्याचे 2,250 करू, त्याचे 2,000 करू, त्याचे 2,250 करू, 2,500 करू, 3,000 करू. तुम्हाला त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ. 3,000 म्हणजे काय, त्याला मर्यादा लिमिट नाहीये. शेवटी हे जनतेचं राज्य आहे. या महिला भगिनींच्या आशीर्वादाने
हे राज्य आणि माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्य आहे आणि युवकांच्या तरुणांच्या साठी देखील आम्ही म्हणून यांच्यासाठी आम्ही जेवढं करू तेवढं कमीच आहे आणि म्हणून विरोधकांना आता हे सगळे या आजच्या दिवसाचा कार्यक्रम बघून त्यांची तोंड बघण्यासारखी आहे. त्यांना आता बोलण्यासाठी काही उरलेलं नाही. कारण आता म्हणतात, पहिले म्हणाले पैसे येणार नाहीत, आता म्हणाले पैसे आले तर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणार आहे, हे सरकार घेणारं नाहीये. ही देना बँक आहे, लेना बँक पलीकडे आहे आणि म्हणून ज्यांना घेण्याची सवय आहे ते देण्याच्या बाबतीत काय बोलणार. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे लोकांचं आहे आणि आज त्याची फलश्रुती मी पाहिली. एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, मी एक शेतकरी कुटुंबातून, मी गरिबी पाहिलेली आहे. आमची आई कशी कसरत करतात तेही पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे 1,500 रुपये ज्या माझ्या बहिणी आज मला भेटल्या त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले, मी अश्रू पाहिले. त्यांच्याशी 15 ऑगस्टला संवाद साधला, त्यांच्या भावना मी ऐकल्या. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसाचा जेवढा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने आज मला जास्त आनंद झालेला.